नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण GK एनर्जीचा 3 HP सोलर पंप बघणार आहोत. त्यामध्ये त्याचं पाणी प्रेशर, स्ट्रक्चर, पॅनल वगैरे सर्व माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण इन्स्टॉलेशन, त्यानंतर मोटर आणि शेवट पाणी प्रेशर बघणार आहोत GK एनर्जी सोलर पंपाचा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता इथं आता इन्स्टॉलेशनचं अजून कामच चालू आहे. फक्त कंट्रोलर जोडलेला आहे बघू शकता तुम्ही. तर हा 4G कंट्रोलर आहे GK एनर्जीचा बघू शकता तुम्ही. आणि त्याची सर्व माहिती या साईटला या स्कॅनरवरती दिलेली आहे, किती HP आहे, पॉवर वगैरे. त्यानंतर तुम्ही हे जॉईंट पण बघू शकता, निळा जॉईंट दिलेला आहे. त्यानंतर लाल पिवळा जॉईंट उलटा केलेला आहे, म्हणजेच जॉईंट उलटा दिलेला आहे मित्रांनो. इथं या साईडला तुम्ही त्याची बॉडी अर्थिंग पण बघू शकताय. ह्याच्यात 3 फुटाचा कॉपरचा रोड खाली ठोकलेला आहे आणि बॉडी अर्थिंग दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही हे स्ट्रक्चर वगैरे बघू शकता. याला आता डायरेक्शन दिलेलं आहे बघू शकता. आणि हा सिव्हिल पोल खाली 4 फूट खाली काढलेला आहे बघू शकता. सिमेंटामध्ये एकदम पॅक केलेला आहे, म्हणजेच वाऱ्या अवधानाची उपसून आहे त्यासाठी. तर मित्रांनो, GK एनर्जीची मोटर चालू बंद करण्यासाठी खाल्ल्या साईडला खटका दिलेला आहे बघू शकता तुम्ही ऑफ ऑनचा. आणि त्यानंतर सगळ्या पॅनलचा पॉवर एकत्र करून या 2 वायरींना आता तो कंट्रोलरमध्ये जोडायचा आहे. तर बघू शकता ह्या पिना आहे. आता या पिना आपण सर्व एकत्र करू आणि त्यानंतर सगळा पॉवर आपण कंट्रोलरमध्ये घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही पॅनल रेडरेन कंपनीचे आहेत बघू शकता. 500 वॅटचे पॅनल आहेत बघू शकता. रेडरेन कंपनीचे पॅनल आहेत. प्रत्येकी पॅनल 500 वॅटचा आहे, म्हणजेच 3000 वॅटचा पॉवर आहे 3 HPला बघू शकता तुम्ही. आणि हे या पण पिना आता आपण कनेक्ट करूया सर्व आणि त्याचा पॉवर सप्लाय कंट्रोलरमध्ये घेऊया. तर बघू शकता प्रत्येकी आता सगळ्या आपण पिना कनेक्ट करणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे त्या मित्रांनो. फक्त पॅनल बसवताना उलटे पालटे नाही झाले पाहिजे ते बघू शकता. एकदम सोप्या पद्धतीनं ते त्या पिना कनेक्ट करता येत्या. आता या सगळ्या पिना आपण कनेक्ट करूया आणि त्यानंतर कंट्रोलरमध्ये पॉवर घेऊया त्यांचा सर्वांचा. तर या मधल्या पिना झाला आहे आणि त्यानंतर जी कडाची पिन आहे त्यासाठी मोठ्या वायर दिलेला आहे लॉंग बघू शकता. आता त्या सगळ्या प्लेटांचा पॉवर एकत्र करून इथं कंट्रोलरमध्ये या 2 वायरिंगच्या द्वारे घेतला आहे. तर चला आता आपण या कनेक्ट करूया आणि सोलर कंट्रोलर चालू करूया. तर बघू शकता आता GK एनर्जीचं सोलर कंट्रोलर चालू होईल मित्रांनो बघू शकता. आता इथं त्याचं GK एनर्जीचं नाव दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही. कंट्रोलर चालू झालेला आहे. तर आता त्या आपण मोटर बघूया आणि त्याचा पाणी प्रेशर पण बघणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता डायरेक्शन दिल्यानंतर 2 पिना दिलेला आहे त्याला. तर जॉईंट वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. तर मोटर बघूया आणि त्यानंतर लगेच त्याचा पाणी प्रेशर बघूया मित्रांनो. त्यानंतर तुम्ही हे अर्थिंग अरेस्टर सुद्धा बघू शकताय, म्हणजेच वीज यंत्र येणे सोलरवरती वीज पडत नाही त्यासाठी हे लावलेलं असतं. तर बघू शकता तुम्ही GK एनर्जीची 3 HPची मोटर, यात 30 मीटर हेडपंपचा वापर केलेला आहे आणि 3 HPचीच मोटर आहे बघू शकता तुम्ही. पाईपाला कनेक्ट केली आहे मोटर. त्याला हा डायक नट लावलेला आहे, म्हणजे जेणेकरून कितीही दाब आला तर मोटर निष्ठू नये त्यासाठी डायक नट होऊन दिलेला आहे बघू शकता. आणि रस्त्याने एकदम चांगल्या पद्धतीने मोटर बांधून घेतलेली आहे. आता या आपण 40 ते 50 फुटावरती सोडणार आहोत आणि यानंतर त्याचा पाणी प्रेशर बघणार आहोत. तर बघू शकता GK एनर्जीचीच कंपनीचीच मोटर आहे बघू शकता. त्याच्यावरती तिची सर्व माहिती दिलेली आहे. मोटर पण आणि हेड पण दोन्ही पण GK एनर्जीचंच आहे बघू शकता. आणि रस्त्याने एकदम चांगल्या पद्धतीने बांधले आहे, म्हणजे विहिरीमध्ये मोटर निष्ठू नाही काही नाही किंवा वाढायला सोपे जाऊ बघू शकता. इथं जॉईंट दिलेला आहे कलर याच्यात टेफ्लॉन टेपचा वापर तुम्ही करायचा आहे पाण्यातल्या जॉईंटला बघू शकता. हेडपंपाला मस्त लोखंडाची जाळी दिलेली आहे. तर बघू शकता आता मोटर आपण खाली सोडलेली आहे. तर चला आता याचा आपण पाणी प्रेशर बघूया. इथं आता 40 फुटावरती मोटर सोडली आहे आणि मोटर चालू केली आहे. तर चला आता आपण याचा पाणी प्रेशर बघूया मित्रांनो. बघू शकता तुम्ही GK एनर्जीचा 3 HPचा पाणी प्रेशर, 30 मीटर हेडपंपचा पण पाणी प्रेशर बघू शकता तुम्ही. सकाळी 11:30 वाजता मोटर आता ही चालू केलेली आहे आणि 11 वाजेचा तुम्ही बघू शकता उन्हातला पाणी प्रेशर GK एनर्जीचा. 2 इंचीचा पाईप आहे मित्रांनो. हा 100 फूट पाईप दिलेला होता कंपनीने 30 मीटर हेडपंपाला.
40 फूट खाली सोडलेला आहे आणि 60 फूट पाईप जवळपास वरती आहे. बघू शकता तुमची विहीर किती खोल असो, 50 फूट असो, 100 फूट असो, 30 मीटर हेडपंपाला 100च फूट पाईप येतो. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता तिकडं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि इथं त्याचा पाणी प्रेशर तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो तुम्हाला हा GK एनर्जी सोलर पंपाचा पाणी प्रेशर कसा वाटला आणि सोलर पंप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.